उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षणाचा नमुना दाखवलेला आहे आणि संघासाठी नक्कीच 3 धावा वाचवलेल्या आहेत सपकाळ सरांनी. दोन चेंडू 2 धावा. तीन बॉल 3 धावा. श्रीखंडे सर बॉलिंगचे माहीर. धावा देण्यात कंजूसीपणा. उत्कृष्ट असा हात चौकार. 4 बॉल 7 धावा. पुन्हा दुसरा चौकार. 5 बॉल 11 धावा. गचा क्षेत्ररक्षण. पहिलं षटक संपलंय. संघाच्या 12 धावा झालेल्या आहेत. पुढील षटक साहिल बागवान सर घेऊन येत आहेत. संघाचं दुसरं, सरांचं वैयक्तिक पहिलं. फिल्डिंग मध्ये बदल करण्यात येत आहे. अतिटचीचा सामना आहे. विजेता संघ हा फायनल मध्ये पोहोचणार आहे पीएच बॉयज वर्सेस खेळण्यासाठी. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना महत्वाचा. फिल्डिंग उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा नमुना. भोसले सर. दुसरा चेंडू. शेवटी धाव घेण्यात फलंदाज यशस्वी. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण भोसले सरांचं. 3 चेंडू 3 धावा दिलेले आहेत. स्कोर झालेला आहे 15. 1.3 ओव्हर. उत्कृष्ट असा हात चौकार मारण्यात आलेला आहे. उत्कृष्ट फिल्डिंग. फिल्डिंग मध्ये बदल. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण राम सरांतर्फे. 2 षटक संपलेले आहेत आणि संघाच्या धावा 21 झालेल्या आहेत. दोन षटकार संपलेले आहेत. 21 धावा झालेल्या आहेत. ड्रिंक टाइम झालेला आहे. ड्रिंक टाइम. 2 मिनिट विश्रांती. क्षणभर विश्रांतीनंतर सामना पुन्हा सुरू होईल.
संघासाठी तिसरं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलेले श्रीखंडे सर. अटीतटीचा सामना. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षणाचा नमुना दिलेला आहे सरांनी. काजी सर या वयात सुद्धा एवढं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण तरुण मुलाला लाजवेल याप्रमाणे आहे. उत्कृष्ट असं डॉट बॉल गेलेला आहे. एक धाव. संघाच्या धाव झाल्या आहेत 23. 3 बॉल. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण काजी सरांतर्फे. संघासाठी नक्कीच 3 धाव वाचवलेल्या आहेत काजी सरांनी. वा उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण भोसले सरांतर्फे. पॉइंटच्या दिशेने हा चौकार मारलेला आहे. ओव्हर समाप्त. 3 ओव्हर 29 धावा. वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी चौथं षटक घेऊन येत आहेत बागवान सर. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण काळे सरांचं आणि 1 धाव. दुसरा बॉल घेऊन येत आहेत बागवान सर. बघूया काय करतात पाहू. आणि हा दुसरा बॉल उत्कृष्ट असा फटका आणि तेवढंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण सपकाळ सरांकडून आणि नॉट आउट. सपकाळ सरांनी उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षणाचा नमुना दाखवलेला आहे. संघासाठी नक्कीच 3 धाव वाचवलेले आहेत. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. चोरट्याशी धाव घेतलेले सूरज रायकनवरे आणि शंतनू घाटे यांनी. 4 बॉल 33 धावा. पाचवा बॉल घेऊन येत आहेत बागवान सर. आणि हा उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण पण चौकार वाचलू शकले नाहीत. पण खूप असं सपकाळ सरांचे एफर्ट्स खूप चांगले होते. चौकार वाचवण्याचा खूप प्रयत्न केला पण वाचू शकले नाही. त्यांनी जो प्रयत्न केला तो अफलातून आहे. बागवान सर 4थ्या षटकातील शेवटचा चेंडू टाकत आहे. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. संघासाठी नक्कीच 3 धावा वाचवलेल्या आहेत. 4 चेंडू 38 धावा झालेल्या आहेत. 4 चेंडू 38 धावा. 4 ओव्हर माफ करा. पाच आणि शेवटचं षटक घेऊन येत आहेत घोगरे सर. बॅटिंगला येतो सूरज नाईक नवरे. पहिला चेंडू आणि हा षटकार पवेलियन मध्ये माघारी जाताना सूरज नाईक नवरे. बॅटिंग साठी आलाय तो ओंकार बसाटे. पहिल्या बॉलात विकेट घेतलेली आहे घोगरे सरांनी. दुसऱ्या बॉलात काय करतात पाहूया. ओंकार बसाटे दुसरा बॉल आणि चौकार.
42 धावा झालेल्या आहेत आणि हा पंचांचा इशारा नो बॉल. आउट नसतो नो बॉलला. नो बॉल. अवांतर धावसंख्येत वाढ आणि कॅच कॅच सर कॅच. राम सरांनी स्वतःच्या गोलंदाजीवर अफलातून कॅच घेऊन 2 विकेट घेतलेल्या आहेत. अफलातून फिल्डिंग, अफलातून कॅच. बॉलिंग टाकून स्वतःच्या गोलंदाजीवर कॅच घेणे सोपं नसतं, पण त्यांनी जे दाखवून दिले ते खूप वाखण्याजोगं आहे. 2 चेंडू 2 विकेट. 3 बॉल 2 विकेट 5 रन. चौथा बॉल घेऊन येत आहेत घोगरे सर. बघूया चौथ्या बॉलला काय करतात. आणि चौकार. चौकार गेलेला आहे. पाचवा बॉल घेऊन येत आहेत आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण भोसले सरांचं 1 रन. ऍक्शन मेनिया रणजित मुंडपले मैदानात. शेवटचा बॉल ह्या इनिंग मधला आणि शेवटच्या बॉलला षटकार आणि परत पवेलियन मध्ये माघार जाताना दोन्ही बॅट्समन इनिंग संपलेली आहे. आता स्कोर झाला 5 ओव्हर 49. राम सरांनी शेवटच्या ओव्हर मध्ये 3 विकेट घेतलेल्या आहेत. बहुमूल्य 3 विकेट. संघाच्या धावा झाल्या आहेत 48. 5 षटकात जिंकण्यासाठी 49 धावांची गरज. शेवटचे षटक हे राम सरांनी मस्त टाकलं. महत्वपूर्ण 3 विकेट घेतलेले आहेत. पीएच बॉयज टेन्शन मध्ये गोगरे सरांचा फॉर्म परत आलेला आहे. त्यांना टेन्शन दिसतंय त्यांच्या चेहऱ्यावरती. पीएच बॉयज हा विचार तर करत नाहीये ना आपला फायनलचा मॅच हा परत त्यांच्या बरोबरच होणार काय. पीएच बॉयजनी देव पाण्यात ठेवलेले आहेत. या सामन्यासाठी पंच म्हणून लाभलेले अक्षय मेंगडे, गोविंद इलेक्ट्रॉनिक्सचे मालक आणि वैभव कवडे. पंचांना विनंती मॅच लवकरात लवकर सुरू करण्यात यावी. टाफ इंडियन साठी बॅटिंग साठी मैदानात उतरले साहिल बागवान सर आणि डॉक्टर श्रीनिवास श्रीकांडे सर. स्ट्राइक वर आहेत ते डॉक्टर श्रीकांडे सर आणि नॉन स्ट्राइकला बागवान सर. आणि बॉलिंग साठी येतोय तो संघाचा उपकर्णधार शंतनू घाटे. अटीतटीच्या सामन्यात 49 धावा जिंकण्यासाठी हवे आहेत.
उत्कृष्ट साथ चौकार पॉइंट या दिशेने मारलेला श्रीखंडे सरांनी. एक बॉल 4 धावा. उत्कृष्ट साथ चौकार पॉइंट या दिशेने मारलेला श्रीखंडे सरांनी. फिल्डिंग मध्ये बदल केलेला आहे. पंचांचा निर्णय मग अंतिम राहील. पंचावर प्रेशर आणण्याचा प्रयत्न करू नये. शांत आणि संयमी पंच आहेत. उत्कृष्ट एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी झालेले आहे श्रीखंडे सर. 3 चेंडू 5 धावा. चौथा चेंडू साहिल बागवान सर. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे स्वतःच्याच गोलंदाजीवर. शंतनू घाटे 5 चेंडू 5 धावा. एक षटक कंप्लीट झालेलं आहे. संघाच्या 5 धावा झाले. माफ करा 5 बॉल झालेले आहेत. एक चेंडू शिल्लक आहे. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येत आहे शंतनू घाटे. स्ट्राईकला आहेत बागवान सर. बघूया शेवटच्या चेंडूवरती काय करतायत. शेवटचा चेंडू आणि हा बागवान सराचा उत्कृष्ट फटका आणि तेवढाच उत्कृष्ट कॅच सूरज यांच्याकडून. 1 ओव्हर 1 विकेट 5 धावा. पुढील फलंदाज राम गोगरे सर. एक षटक कंप्लीट 5 धावा 1 विकेट. चोवीस बॉल 44 धावांची आवश्यकता आहे. अटीतटीचा सामना. ओंकार संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण शंतनू घाटेकडनं संघासाठी नक्कीच 4 धावा वाचवलेले आहेत. शंतनू घाटे. चिवळा उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. चोरटी धाव घेण्यात यशस्वी झालेले आहेत. 3 चेंडूत 1च धाव दिलेली आहे. ओंकार. स्कोर 6 धावा झालेला आहे. 1.3 ओव्हर मध्ये 6 धावा आणि 1 विकेट. एकवीस चेंडूत 42 धावा. उत्कृष्ट असं यष्टीचित केलेलं आहे राम सरांना. संघाची दुसरी विकेट पडलेली आहे. राम सरांनी गोलंदाजीत चांगली चमक दाखवली पण बॅटिंग मध्ये चमक दाखवू शकलेले नाहीयेत. थोडे नाराज होऊन बाहेर येत आहेत ग्राउंड मध्ये. बॅटिंग साठी गेलेले आहेत मैदानात मयूर पाटील सर. दुसऱ्या षटकातील 4 बॉल 6 धावा 2 विकेट.
जिंकण्यासाठी 20 बॉल 43 धावांची गरज स्टाफ इंडियन संघाला. 5वा बॉल घेऊन येत आहे ओंकार बसाटे. मयूर पाटील सरांचं उत्कृष्ट फटका, तेवढंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण यश कडून. शेवटचा बॉल घेऊन येत आहे ओंकार बसाटे आणि डॉट बॉल. अंपायरचा निर्णय अंतिम राहील. सात धावा 2 ओव्हर 2 विकेट. 18 बॉल 42 धावांची गरज स्टाफ इंडियन संघाला जिंकण्यासाठी. तीन षटकात 42 धावांची आवश्यकता. शंतनू घाटे तिसरं षटक संघासाठी आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलेला आहे. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण, स्वतःच्याच गोलंदाजीवर त्यांनी बॉल अडवलेला आहे. 2 चेंडू निर्धाव गेलेले आहेत. उत्कृष्ट असा चौकार मारलेला आहे. गोलंदाज प्रेशर मध्ये आलेला आहे. उत्कृष्ट असा हा चौकार मारण्यात आलेला आहे. संघाच्या धावा झालेल्या आहेत 16. 3 बॉल 16. 15 बॉलात 32 धावांची आवश्यकता. पंचांचा निर्णय अंतिम राहील. नो बॉल देण्यात आलेला आहे. अवंतर धावेत वाढ होत आहे. नो बॉल. चौथा बॉल घेऊन आला आणि चौथा बॉल चौकार. 4 धावा सलग 3 चौकार श्री सरांकडून. 21 धावा. 14 बॉल 28 धावांची गरज स्टाफ इंडिया संघाला. चौथा बॉल आणि 1 धाव पूर्ण. 22 धावा. 13 बॉल 27 धावा. शेवटचा चेंडू या षटकातील. मयूर पाटील सर स्ट्राईक ला चौकार. उत्कृष्ट असा शॉट मयूर पाटील सरांकडून. अजून मॅच कुणाकडेच नाही. 50% ही मॅच. 12 बॉल 23 धावांची गरज. बॉलिंग साठी आलाय तो ओंकार बसाटे. वैयक्तिक दुसरं, संघासाठी 4थं षटक घेऊन आलाय. स्ट्राईक ला ते श्री सर. बॉलिंग साठी ओंकार बसासे सर. आणि 12 बॉल चौकार. मिसफिल्ड यश कडून मिसफिल्ड. पहिला बॉल ओंकार बसाटेला चौकार श्री सरांकडून. 11 बॉल 19 धावांची गरज. पहिलाच बॉल चौकार. दुसरा बॉल 1 धाव.
10 चेंडूत 18 धावांची गरज स्टाफ इंडियन संघाला. 31 रन 2 विकेट. चौथ्या षटकातील 2 बॉल. तिसरा बॉल घेऊन येत आहे ओंकार बसाटे. बोल्ट 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 बॉल. मयूर पाटील सर आउट. तिसऱ्या बॉलला विकेट मिळली ओंकार बसाटे. बॅटिंग साठी मैदानात जाताना भोसले सर. बघूया भोसले सर आपल्या संघासाठी काय करतात. 9 बॉल 18 धावांची गरज स्टाफ इंडियन संघाला. बॉलिंग साठी येतो ओंकार बसाटे. चौथ्या षटकातील 3 बॉल पूर्ण 3 विकेट 31 धावा. 9 बॉल 18 रनांची गरज आणि उत्कृष्ट षटकार आउट. संघ अडचणीत. 8 बॉल 18 धावा. 4 विकेट गेलेले आहेत. जोपर्यंत श्रीखंड सर आहे तोपर्यंत मॅच मध्ये जान आहे. आता ते किती योगदान देतात हे बघणं गरजेचं आहे. 8 बॉल 18 धावा. पाचवा चेंडू. 8 बॉल 18. चौकार आणि 22 मध्ये 4 धावांची वाढ झालेली आहे. संघाच्या धावा झालेल्या आहेत 35. 7 बॉल 14 धावांची आवश्यकता. एक चेंडू शिल्लक. चौथ्या षटकातील 1 चेंडू शिल्लक. 7 बॉल 14 धावा. चौकार. आता संघाला पाहिजे 6 बॉल 10 रन. संदीप काळे सरांचं उत्कृष्ट असं प्रदर्शन. 2 बॉल 4 धावा. शेवटचं षटक घेऊन येत आहे सूरज नाईक नवरे. स्ट्राईक लाईत ते बॉक्स क्रिकेटचे बादशाह म्हणून ओळखले जाणारे श्री सर. 6 बॉल 10 धावांची गरज. शेवटच्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येत आहे सूरज नाईक नवरे अनस्टॉपेबल वॉरियर्स या संघाकडून. शेवटच्या षटकातील पहिला चेंडू आणि ही 1 धाव पूर्ण. साहिल बागवान सर कान मंत्र देऊन येतात. दुसरा बॉल घेऊन येत आहे सूरज नाईक नवरे. काळे सर काय करतायत पाहू. पाच बॉल 9 धावा. 5 बॉल 9 धावा. उत्कृष्ट असा चौकार. सरांनी मॅच बदलली. काळे सरांनी मॅच बदललेली आहे. 4 बॉल 5 धावा. 4 बॉल 5 धावा. तिसरा बॉल आणि हा आउट. श्री सर आउट झालेले आहेत.
अजूनही मॅच गेलेली नाही स्टाफ इंडियन संघाकडून 3 बॉल 5 धावांची गरज बॅटिंग साठी मैदानात उतरले ते काजी सर. काजी सर स्ट्राईक ला आहेत ते. तीन बॉल 5 44 रन 5 विकेट आणि स्टाफ इंडियन संघाला पाहिजे 3 बॉल 5 धावा जिंकण्यासाठी. या 3 चेंडू समजे स्टाफ इंडिया फायनल मध्ये पोहोचती का नाही, त्यासाठी काळे सरांना आणि काजी सरांना थोडं धावांवर लक्ष द्यावं लागेल. उत्कृष्ट असा हा चौकार. 2 बॉल 1 धावांची आवश्यकता आहे. 2 बॉल 1 काजी सरांनी आपलं प्रदर्शन दाखवलेलं आहे. 1 बॉल 4 धावा आणि आता संघाला पाहिजे 2 बॉल 1 रन आणि स्टाफ इंडियन्स 1 पाऊल कमी फायनल मध्ये पोहोचण्यासाठी. श्री सरांनी संदेश घेऊन सय्यद सरांना पाठवलेला आहे. मैदानात कानमंत्र दिलेला आहे. बघूया शेवटच्या 2 बॉलात 1 धावांची गरज आहे. काय होतंय. सगळे फिल्डर्स अनस्टॉपेबल वॉरियर्सने पुढे घेतलेले आहेत. प्रेशर क्रिएट द प्रेशर अँड फॉर विथ स्टाफ इंडियन मॅच आणि फायनल मध्ये एंट्री घेतलेल्या स्टाफ इंडियन संघाने. काजी सरांनी हा उत्कृष्ट असा चौकार मारून आपल्या संघाला विजयी करून फायनल मध्ये प्रवेश दिलेला आहे. फायनलचा सामना हा पीएच बॉयज वर्सेस स्टाफ इंडिया मध्ये होणार आहे. अनस्टॉपेबल वॉरियर्स वाल्यांनी पण चिवट कडवी झुंज दिलेली आहे. शेवटच्या बॉल पर्यंत उत्कृष्ट उत्कंठता पोहोचली होती पण काजी सर